नमस्कार. डॉक्टर वा करंदीकर, भारतीय संस्कृती व्यासपीठ हा आपला चौथ्या गुरुवारीचा उपक्रम आहे. त्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये वेदांचा परिचय जो होता तो आपण करून घेतला. माझ्याकडे जे विषय आहेत त्यानुसार मी सांगते की त्यामध्ये पहिला वेदांचा परिचय होता, तो आपण करून घेतला. थोडक्यामध्ये सगळ्या वेदांबद्दल माहिती घेतली. दुसऱ्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या प्रवचनामध्ये जो पहिला भाग होता तो उपनिषदांचा होता. त्यात उपनिषदांचा परिचय करून घेताना त्यातल्या विविध गोष्टी आपण पाहिल्या. त्याची आवश्यकता काय आहे, ते जीवनाशी कसं निगडीत आहे, उपनिषद कोणत्या शाखेचं आहे, कोणत्या वेदाचं आहे, चार महावाक्यांचा विचार काय आहे, असं सगळ्या गोष्टी बघून त्याचे शांती मंत्र वगैरे अशा पद्धतीचा विचार करून आपण ईशावास्य आणि केन उपनिषद याचा परिचय सुद्धा करून घेतला होता. आता पुढच्या 8 उपनिषदांचा विचार किंवा थोडक्यात परिचय आपण आज करून घेणार आहोत. ईश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तित्तिरीही एतरेयमच छांदोग्य बृहदारण्यकं तथा. ही प्रमुख 10 जी आहे ती उपनिषद मानली जातात, ज्याच्यावरती आचार्यांनी म्हणजे आद्य शंकराचार्यांनी टीका केलेली आहे. त्याबद्दलही आपण मागच्या वेळी बघितलं होतं. ईशकेन ह्या उपनिषदांचा परिचय झाल्यानंतर आता आपण उरलेली जी 8 उपनिषद आहेत त्याचा विचार करणार आहोत. ईशकेन नंतर कठोपनिषद येतं. उपनिषद म्हणजे आत्मविद्या शिकण्यासाठी विधीपूर्वक गुरूंच्या जवळ जाऊन बसायचं, तिथे अज्ञान नाहीस करून विश्वाचं आणि जीवनाचं रहस्य जाणून घ्यायचं. याला उपनिषद विद्या आत्मसात करणं किंवा आत्मविद्या आत्मसात करणं असं म्हटलं जातं. कठोपनिषदामध्ये नचिकेतानी हे ज्ञान यमदेवांकडून प्राप्त केलं होतं. कठोपनिषद हे वैदिक वाङ्मयामध्ये झळाळून निघणारा असा श्रेष्ठ अलंकार आहे. नचिकेतासारख्या तैलबुद्धी बालकांनी विचारलेले हे जे जन्म मरण याविषयीचे प्रश्न किंवा मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय, आत्मा म्हणजे काय, असे सगळे प्रश्न त्यांनी विचारले होते आणि त्याची उत्तरं यमदेवांनी दिली होती. यमदेवांचा आणि नचिकेताचा अतिशय सुंदर असा संवाद आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्यातूनच आपल्याला अग्निविद्या आत्मविद्या या गोष्टी माहिती होतात. हे उपनिषद जे आहे ते कृष्ण यजुर्वेदाच्या कठशाखेचे आहे, म्हणून त्याला कठोपनिषद असं म्हटलं जातं. या उपनिषदामध्ये 2 अध्याय आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली आहे. सूर्यपुत्र यमदेव हे ब्रह्मविद्येचे जाणकार आहेत, आचार्य आहेत आणि ती विद्या समजावून देणारे शाब्देच पारेच कुशल असे आहे. आणि नचिकेत हा तैलबुद्धी बालक आहे, ज्याला विद्या शिकण्याची जिज्ञासा आहे. नचिकेताच्या बद्दलची जी पहिली कथा आहे की त्याचे वडील दान धर्म करायला निघाले होते, मग त्यांनी कृशगाई दानामध्ये ठेवल्या, ते त्याला आवडलं नाही वगैरे वगैरे. कथा भागाकडे आपण फारसं फिरकणार नाही आहोत, कारण कथा सांगत गेली की त्याचं वर्णन वाढत जातं. पण वडिलांचे शब्द करण्याकरता नचिकेता दृढ निश्चयाने यमलोकी पोचला. इथपासून खरं या उपनिषदाला सुरुवात होते. तो यमलोकी पोचल्यानंतर द्वारपालांनी सदेह तो आलेल्या नचिकेताला पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. जिवंत माणसाला यमलोकात कसं काय घ्यायचं, हा विचार त्याच्या सेवकाने केला आणि त्याला आत सोडलं नाही. आणि तो बाहेरच बसून होता. आणि त्यावेळेला यमदेव काही कारणासाठी काही कामासाठी बाहेर गेले होते. ही आख्यायिका आहे, त्यामुळे मग ते का गेले होते, कुठे गेले होते असे प्रश्न काही इथे पडत नाही. 3 दिवस 3 रात्री नचिकेता अन्न पाण्याशिवाय तिथेच थांबलेला होता. यमदेव जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी बघितलं की हा मुलगा इथे बसलेला आहे. अतिथी धर्मानुसार त्यांनी त्याचं स्वागत केलं. यमधर्म हे नियमाला चिकटून राहणारे होते, सर्व धर्म पालन करणारे होते, म्हणून त्यांना यमधर्म असं म्हटलं जातं.
त्यांनी नचिकेताचं स्वागतही केलं आणि त्याला 3 वर दिले. हे 3 वर देताना पहिला वर जो त्याला दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांनी माझा चांगल्या मनाने स्वीकार करावा, मी त्यांचा मुलगा आहे हे जाणून पूर्वव्रत माझा पूर्ण विश्वासाने स्वीकार करावा. कारण तो यमलोकात जाऊन येणार वगैरे अशा, आता त्याचा स्वीकार करायचा का नाही हा सगळा प्रश्न त्याने तिथनं सोडवला होता. आणि ह्या ठिकाणी आपल्याला श्रेयस आणि प्रेयसाचा विचार पाहायला मिळतो. दुसरा वर जो मागितला तो स्वर्ग प्राप्ती करणारी अग्निविद्या जी आहे ती अग्निविद्या मला द्यावी असं त्यांनी सांगितलं. आणि यमदेव अत्यंत खुश झाले. अत्यंत उत्तम रीतीने त्यांनी ते ज्ञान प्राप्त केलं. त्यामुळे नचिकेतावरती यमदेव खुश झाले. त्यांना त्याची जी विद्या ग्रहण करण्याची जिज्ञासा आवडली आणि त्यांनी त्याला आणखीन एक वर दिला आणि ते म्हणाले आजपासून तू हा अग्नी जो आहे हा तुझ्या नावाने ओळखला जाईल. आणि संस्कृत कोशामध्ये जर आपण बघितलं तर नचिकेता हे अग्नीचं नाव आहे. त्याप्रमाणे इथे त्रिणाकीचेत अग्नीचा सुद्धा विचार केलेला आहे. तोही विचार आपल्याला इथे पाहायला मिळतो. अग्निसंबंधीची अग्निविद्येच्या बाबतीमध्ये जी जी माहिती दिली आहे ती सगळी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण नचिकेता अत्यंत जिज्ञासू आहे, त्याला ज्ञानाची ओढ आहे. हे लक्षात घेऊन 3ऱ्या वराप्रमाणे नचिकेताला आत्मविद्या आणि ओंकार साधना त्यांनी शिकवली. पण तरी सुद्धा माणूस ज्या वेळेला कायमचा निघून जातो तेव्हा त्याचं काय होतं ही लोकांच्या मनात शंका आहे. त्याबद्दलचं ज्ञान तुम्ही मला द्या. मृत्यूनंतर त्याचं अस्तित्व असतं का नसतं. आता तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार केलेला आहे असं तो यमदेवाला नचिकेत सांगत असतो. तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार केलेला आहे. आता हे सगळं ज्ञान मृत्यूनंतर काय होतं याचं ज्ञान मला करून द्या. पण यमदेवांनी हे सांगायला थोडस टाळमटाळ केली. कारण हे ज्ञान त्याला सगळ्यांना सहसर्गत द्यायचं नव्हतं. देवांना सुद्धा ते ज्ञान त्यांनी दिलेलं नव्हतं. त्यामुळे इथे त्यालाही देणं त्यांना अवघड झालं होतं. त्यांनी त्याला अनेक आमिष दाखवली. वेगवेगळ्या विषयांपासून विषय त्याला त्याच्या पुढे ठेवले. वेगवेगळे त्या सगळ्या गोष्टी देण्याचं कबूल केलं. पण या सगळ्यापासून नचिकेता दूर राहिला. या सगळ्या प्रलोभनापासून तो दूर राहिला आणि तो म्हणला मला ही विद्या तुमच्याकडनं शिकायची आहे, कारण तुम्हीच याचे श्रेष्ठ गुरु आहात. आणि शेवटी ते ज्ञानही त्यांनी नचिकेताला दिलेलं आहे. आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू. म्हणजे शरीर हा रथ आहे आणि जीवात्मा हा रथी आहे. असे एक इंद्रिय आहे, घोडे आहेत. हे रूपक आपल्याला सर्वसाधारणपणे पाहायला मिळतं, अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. हे या उपनिषदात खरं म्हणजे हे रूपक मांडलेलं आहे. अतिशय सुंदर रूपक आहे. त्याचप्रमाणे उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान बोध असं म्हणून अज्ञान अविद्येतून नचिकेताला पहिल्यांदा जाग केलेलं आहे यमधर्माने आणि स्वस्वरूप जागृत करायला सांगितलंय. हे स्वस्वरूप ओळखणं हीच जीवनाची खरी कृतार्थता आहे. आणि त्यामुळे ते त्यांनी सर्व तत्वज्ञान त्याला सांगितलं. मृत्यूनंतर काय हे सांगणारं, हे रहस्य उघडून दाखवणारं हे कठोपनिषद. आणि त्याच्यानंतर येतो ते प्रश्नोपनिषद. प्रश्नोपनिषदामध्ये स्वरूपाचं ज्ञान करायचं असेल तर किम प्रमाणम शास्त्रकार सांगतात वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. उपनिषद हे स्वरूपाचं ज्ञान करून घेण्याकरता योग्य असं यथार्थ साधन आहे. आत्मस्वरूप जाणण्यासाठी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंकडे गेलं पाहिजे. असंच हे 6 ब्रह्मनिष्ठ ऋषी पिप्पलाद मुनींकडे विद्या प्राप्त करून घ्यायला गेले. त्यांनी विचारलेले जे प्रश्न आहेत ते म्हणजे प्रश्नोपनिषद. प्रथम कबंधीने त्यांना प्रश्न विचारला की भगवंत, या विश्वात दिसणाऱ्या असंख्य गोष्टी आणि असंख्य जीव आहेत ते कुठून निर्माण झाले, त्याचा निर्माता कोण आहे. पिप्पलाद ऋषींनी त्यांना सविस्तर निर्मिती प्रक्रिया सांगितली आणि ती सांगताना निर्मितीसाठी मिथुन हवं याचाही उच्चार केला. आणि रई आणि प्राण हे मिथुन याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
प्राण म्हणजे ज्ञानशक्ती आणि रई म्हणजे क्रियाशक्ती. या दोघांच्यामुळे प्रजा निर्माण झाली असं सांगून दक्षिणायन, उत्तरायण, कालगणना, ऋतुचक्र या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये मांडलेला आहे. दुसरा प्रश्न भार्गवांनी विचारला. ते म्हणाले, प्रजेला किती देवता धारण करतात? प्रजेला असं त्यांनी जरी विचारलं असलं तरी प्रजा म्हणजे शरीर आणि देवता म्हणजे इंद्रिय असं त्याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. प्रजेला म्हणजे शरीराला किती इंद्रिय धारण करतात, त्या इंद्रियांना त्या शरीरांना कोण प्रकाशित करतं, त्यातले कोणकोणत्या देवता कुठे कुठे राहतात, या सगळ्याची माहिती पिप्पलाद ऋषींनी त्याला दिली. परब्रह्माने प्रजापतीला निर्माण केलं आणि त्यांनी प्रथम आकाश निर्माण केलं. आकाश म्हणजे तो उत्पत्ती क्रम जो आहे, आकाश, वायू, अग्नी, आप, तेज, पृथ्वी वगैरे हे सगळे जे आहेत, ती उत्पत्ती क्रम जो आहे तो त्यांनी सांगितला. हा ब्रह्मांडाचा उत्पत्ती क्रम सांगितल्यानंतर पंचमहाभूतांपासून जे शरीर निर्माण झालं त्याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यामध्ये पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय जी आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली. बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण, असं अंतःकरण पंचक आहे, अशी सगळी शरीराची इंद्रियांची माहिती दिली. आणि त्या सगळ्याची माहिती देऊन इंद्रियांची कार्य पण सांगितली. याच्यामधल्या प्राणाबद्दल तिसरा प्रश्न अश्वलायन यांनी विचारला. प्राण कशापासून उत्पन्न होतो? तो शरीरात कसा प्रवेश करतो? तो शरीरात राहतो कसा? शरीरातून निघून कसा जातो? असं हे सगळी त्याची जिज्ञासा, तो अंतर्बाह्य कसा व्यापून आहे, हे सगळी जिज्ञासा बघून पिप्पलाद मुनींनी त्याला उत्तर दिली. म्हणजे वासना, कामना यांचे भोग भोगण्यासाठी मनोकृतेनं हा प्राण शरीर धारण करतो. एखादा सम्राट असतो, त्याची उपमा त्यांनी त्याला दिलेली आहे. एखादा सम्राट असतो, तो सम्राट जसा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या गावांवरती लक्ष ठेवण्याकरता, तिथला कारभार बघण्याकरता त्याच्यावरती नियुक्त करतो, त्याप्रमाणे प्राण अन्य प्राणांची नियुक्ती विविध कामांकरता करतो आणि त्यांच्याकडनं ती कामं करून घेतो. प्राण आणि त्याच्या कार्यानुसार त्यांचे सगळी कार्य याचा उल्लेख त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शरीराच्या आतलं म्हणजे व्यष्टीमधल्या प्राणांना आध्यात्मिक प्राण असं म्हटलं जातं. तर शरीराबाहेर सुद्धा प्राण आहेत, अंतर्बाह्य व्यापून आहे. त्या बाहेरच्या ह्याला म्हणजे समष्टीच्या प्राणांना अधिभौतिक प्राण असं म्हटलं जातं. हे प्राणांचं रहस्य त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा जो चौथा प्रश्न आहे तो सौर्यायणी गार्ग्य यांनी विचारलेला आहे की माणसामधली इंद्रिय झोपतात, म्हणजे मनुष्य झोपतो तो केव्हा जागा होतो, ती इंद्रिय कशी जागृत होतात, इंद्रिय कोणती स्वप्न पाहतात, सुख कोणतं अनुभवतात, असे ती कुठे प्रतिष्ठापित झालेली असतात, असे अनेक प्रश्न त्यांनी या संदर्भामध्ये विचारलेले आहे. गार्ग्याला उत्तर देताना पिप्पलाद मुनींनी सूर्याची सुंदर उपमा इथे दिलेली आहे. सूर्य जसा अस्ताच्या वेळेला सर्व सूर्यकिरण एकत्रित करून आपल्या तेजोमंडलामध्ये आकर्षित करून घेऊन तिथे समाविष्ट करतो, तिथे बंद करून ठेवतो. आणि सूर्योदय झाला की सगळी पुन्हा सर्वत्र किरण पसरतात. आपली इंद्रिय ज्या वेळेला मनामध्ये विलीन होतात तेव्हा तो मनुष्य झोपला असं आपण म्हणतो. ही इंद्रिय मनामध्ये विलीन होतात त्यावेळेला ती काही ऐकत नाहीत, पाहत नाहीत, बघत नाहीत, कुठलीच गोष्ट करत नाहीत, कुठली कृती करत नाहीत. अशा मनुष्याला आपण झोपलाय असं म्हणतो. अशा वेळी त्याचे बाह्य व्यवहार सगळे थांबतात. हे बाह्य व्यवहार थांबतात म्हणजे इंद्रियाच्या सगळ्या शक्ती मनामध्ये विलीन होतात. आणि या मनाचा जो इंद्रियांचा आणि मनाचा जो व्यापार आहे तो मन सगळं नियंत्रित करायला सुरुवात करते. या इंद्रियांना त्याने देव म्हटलेले आहे आणि मनाला श्रेष्ठ देव असं म्हटलेलं आहे. पण मनाची वृत्ती असल्याशिवाय आपल्याला इंद्रियांच्या विषयांचं ज्ञान होत नाही. आपलं मनच तिथे नसेल तर तिथलं काही आपल्याला डोक्यातच शिरत नाही, आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही.
की मन जे आहे हे सर्व इंद्रियांसह सुषुम्ना नाडीमध्ये जेव्हा शिरतं त्यावेळेला गाढ निद्रा लागते. म्हणजे सगळी किरणं आवरून घेतली जातात त्याप्रमाणे. पण सूर्योदयाच्या वेळी पुन्हा सर्वत्र सर्व किरण पसरायला सुरुवात होते. आता उठलं पाहिजे या हा जो संकल्प मनुष्यामध्ये तरंगायला लागतो, मनुष्यात निर्माण व्हायला लागतो. आणि मग हळूहळू मनामधून सर्व इंद्रिय आपली आपली शक्ती, बुद्धी, वृत्ती हे सगळं घेऊन, ते सगळे व्यापार घेऊन त्या मनातून बाहेर पडतात. अशा पद्धतीने हे सगळं सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये अग्नीची आणि यज्ञाची उपमा देऊन हे आणखीन स्पष्ट केलेलं आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो शिबीपुत्र सत्यकामाने विचारलेला आहे की मनुष्य देहांतापर्यंत ओंकाराची उपासना करतो त्याला काय प्राप्त होतं. ओंकार हे निश्चितपणे ब्रह्म आहे, याबद्दल वादच नाही. पण विद्वान उपासक याच्या सहाय्याने पर आणि अपर ब्रह्म हे सगळ्याला प्राप्त करतात असं म्हटलं जातं. हे पर आणि अपर ब्रह्म ओंकाराच्या 3 मात्रांमुळे मिळतं असंही म्हटलं जातं आणि अर्ध मात्रा आहे. त्यामुळे अ उ म या प्रत्येक मात्रेची उपासना जशी करू तशी आपल्याला फलप्राप्ती होते. आणि याचं सविस्तर वर्णन त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आलेलं आहे. कोसल देशाचा जो राजकुमार हिरण्यनाभ होता त्यांनी 16 कलांबद्दल विचारलेलं आहे. पूर्ण पुरुषाला 16 कला, त्यांनी तो पूर्ण आहे तो तुम्ही पुरुष जाणता का असं त्यांनी विचारलेलं आहे. त्यामध्ये हे सगळ्या 16 कलांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. या उपनिषदामध्ये ज्या कला सांगितलेल्या आहेत त्या अशा आहेत. प्राणतत्व वाचून दाखवते. प्राणतत्व, श्रद्धा, आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, इंद्रिय, मग त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दोन्ही येतात. मन, अन्न, वीर्य, तप, मंत्र, कर्म, लोक. लोक म्हणजे दृश्य होणे, त्याच्यामुळे रूप येतं. आणि मन 14 भुवन ब्रह्मांडामध्ये येतं, व्यष्टीच्या बाबतीमध्ये रूप येतं. अशा तऱ्हेने त्याचं वर्णन सगळं केलेलं आहे. आणि एकातून एक या कला एकावर एक कशा अवलंबून आहेत याचंही वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. इथे या 6 जणांनी विचारलेले प्रश्न त्याची सविस्तर उत्तरं या संवादातून आपल्याला मिळतात. आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था, सृष्टीची निर्मिती, बळी आणि प्राण यांचं रूपक, ओंकार साधना, 16 कलांचा विचार, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला यातून शिकायला मिळतात. मुंडक उपनिषद जे आहे त्याचा विचार करता एक गोष्ट आपल्या लक्षात येते की 14 विद्या 64 कला शिकायच्या असतील तर आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील. त्यामुळे काय जाणलं असता सर्व जाणलं असं होतं. तर त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. हा शौनक ऋषी आणि अंगिरस यांच्यामधला संवाद आहे. अंगिरसांना त्यांनी विचारलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं त्या परमतत्वाला जाणलं की सर्व जाणल्यासारखं होतं. अशा तऱ्हेचा आशयघन असा विचार या मुंडक उपनिषदामध्ये मांडलेला आहे. मुंडक याचा अर्थ मस्तक. शरीरातलं मस्तक हे सर्वात महत्वाचं असतं. 5 ज्ञानेंद्रिय त्याच्यावरती असतात, बुद्धी, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात. त्यामुळे ते अत्यंत शरीरामध्ये महत्वाचं असतं. तसं हे उपनिषद सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अविद्येचं मुंडन करणारं, सद्विद्येचा प्रकाश टाकणारं असं हे उपनिषद आहे. ब्रह्मज्ञानी लोक सांगतात की 2च विद्या इथे जाणण्यास योग्य आहेत, एक पराविद्या आणि एक अपराविद्या. याच्यामध्ये विचार केला तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आणि शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी 6 वेदांग यांना अपराविद्या असं म्हटलं जातं. आणि ज्या विद्येच्या आधाराने, ज्या विद्येच्या सहाय्याने, अभ्यासाने पण अक्षर स्वरूप जाणतो त्याला पराविद्या असं म्हटलं जातं. परब्रह्म परमात्मा विषयक जी विद्या आहे ती श्रेष्ठ उत्कृष्ट विद्या, तिला पराविद्या असं म्हटलं जातं. परब्रह्माने तप केलं, विचार केला आणि त्याच्या ठिकाणी एक शक्ती निर्माण झाली. ती निर्मितीची शक्ती जी निर्माण झाली तिला प्रकृती असं म्हणतात.
परब्रह्म स्वरूप जे आहे त्याचं अनेक विशेषणांनी याचं वर्णन केलेलं आहे. आणि पराविद्या ही याचं स्वरूपही सांगितलेलं आहे, महत्व सांगितलेलं आहे. आणि अपरा विद्या ही पराविद्येकडे जाण्यासाठी मदत करणारी विद्या आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणारी विद्या आहे, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये 3 वेदांचा उल्लेख आहे. चौथा वेद नंतर. आधी 3 वेद महत्वाचे आहेत, ते आधी होते आणि चौथा वेद नंतर आलेला आहे. तर 3 वेदांचे हवन करते जे आहेत ते एकत्र येतात. त्या संयोगाला त्रेता असं म्हटलं जातं. ऋग्वेदाचा जो आहे त्याला होता म्हणतात, यजुर्वेदाचा जो आहे त्याला अथर्वजीव म्हणतात, आणि सामवेदाचा आहे त्याला उद्गाता असं म्हणतात. त्रेतायुगामध्ये वैदिक यज्ञकर्माचा प्रसार जास्त होता. द्वापार युगामध्ये दानाला जास्त महत्व आलं, आणि कलियुगामध्ये नामसाधनेला महत्व आहे. कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही. ही कर्म करताना वेदविहित कर्म करावी याबद्दलचं महत्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे मुंडक उपनिषदामध्ये. आणि अग्निहोत्राचं महत्व सांगताना अग्नीच्या ज्या 7 सप्त जिव्हा ज्याला म्हटलेलं आहे, अतिशय सुंदर असं त्याचं वर्णन आपल्याला अग्नीच्या बाबतीमध्ये सप्तजिव्हेचं पाहायला मिळतं. आणखीनही एक रूपक त्याच्यामध्ये असं केलेलं आहे, अग्नीमधून हजारो ठिणग्या बाहेर पडतात, त्याप्रमाणे अक्षर स्वरूप असणाऱ्या परब्रह्मापासून नानाविध भाव जन्माला येतात आणि ते त्याच्यामध्येच लय पावतात. अग्नीच्या एकत्वापासून, अग्नी हे एकत्व आणि ठिणग्या हे अनेकत्व, त्या अग्नीच्या एकत्वापासून, त्या उत्पत्ती कारणापासून अनेकत्व जे आहे ते कार्यकारण जे आहे ते निर्माण होतं, अनेकत्व निर्माण होतं. पण एकत्व आणि अनेकत्व या दोघांचा विचार केला तर दाहकत्व आणि प्रकाशत्व तेच असतं. कारणाशिवाय कार्य होत नाही. कारणं विना कार्यम न सिद्धती, हा जो भाव आहे, तो न्याय जो आहे तो इथे समजावून सांगितलेला आहे. या ब्रह्मापासून विश्व निर्माण झालं हे सांगताना रॉ मटेरियल आधी काहीतरी लागतं, कारण काहीतरी लागतं. कारण म्हणजे रॉ मटेरियल, त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार होऊ शकतं. कार्य तयार करायचं असेल तर आधी काहीतरी कारण लागतं. जसं परब्रह्माने हे विश्व निर्माण केलेलं आहे, त्यावेळेला कार्यही तोच होता, कारणही तोच होता. अशा पद्धतीने या बीज रूपातून सगळ्याची निर्मिती झाली याबद्दल त्यांनी ह्याच्यात सांगितलेलं आहे. साधकाला साधना कशी करायची याचा दृष्टांत देऊन, तो दृष्टांत देताना धनुष्यावरती बाण चढवून मग लक्षाचा वेध घेतला जातो हे सांगताना प्रणव किंवा ओंकार हाच धनुष्य आहे, आणि आत्मा हा बाण आहे, आणि परब्रह्म हे लक्ष आहे. त्या लक्षाचा वेध घ्यायचा आहे. आणि शरसंधान करताना जसा शरसंधान करणारा मनुष्य एक डोळा बंद करून शरसंधान करतो म्हणजे तो एकाग्र होतो, त्याप्रमाणे परब्रह्माशी अनुसंधान करताना एकाग्र व्हायचंय. मनोनिग्रह त्याच्यासाठी करावा लागतो. शमदमादी तितिक्षा आदी साधनं करावी लागतात. सत्य, ब्रह्मचर्य, तप ही साधनं आहेत, आणि ओंकार साधना करायची आहे. अशा तऱ्हेने सगळी मांडणी यामध्ये केलेली आहे मुंडक उपनिषदामध्ये. त्यानंतर येतं ते मांडुक्य उपनिषद. मंडूक म्हणजे बेडूक. हा बेडूक जो असतो तो 8 महिने आपल्याला दिसत नाही, तो गुप्त असतो. पावसाळ्यात मात्र 4 महिने डराव डराव ओरडत असतो. हे साधू संन्यासी जे आहेत ते 8 महिने तप, एकांतामध्ये राहून विचार, तप, साधना वगैरे करत असतात. आणि चातुर्मासामध्ये जनहितार्थ बोध करण्यासाठी लोकांमध्ये येतात. ते मितभाषी असतात. त्या सत्याचं, त्या तत्वाचं ते बोध करत असतात. आणि हे उपनिषद सुद्धा असंच बोध करणारं असलं तरी सुद्धा मित आहे. अतिशय छोटस असं आहे मांडुक्य उपनिषद. या उपनिषदामध्ये म्हणजे जेमतेम 12 श्लोकाचं हे उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये प्रणवोपासना सांगितलेली आहे, ओंकाराचं निरूपण आहे. आणि यामध्ये शरीराच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत, विशद केलेल्या आहेत. मांडुक्य उपनिषदामध्ये 12 मंत्रामध्ये फक्त ओंकार निरूपण आहे. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं उपनिषद आहे. शंकराचार्यांचे जे आजे गुरु आहेत गौडपादाचार्य, त्यांनी याच्यावर कारिका लिहिलेल्या आहेत.
उपनिषदांच्या परंपरेप्रमाणे याच्यामध्ये शांतीपाठ वगैरे सद्गुरु सत्शिष्य यांच्यामध्ये आलेली आहे, देवाला प्रार्थना वगैरे आलेली आहे. ओम इति एकाक्षर इदम असं म्हटलेलं आहे. या ओंकारातून वर्णमाला निर्माण झाले, स्वर निर्माण झाले, प्रत्येक मुळाक्षर हे मंत्र स्वरूप आहे, अशा पद्धतीने सगळं वर्णन केलेलं आहे. इथे आत्म्याला चतुष्पाद असं म्हटलेलं आहे. 4 अवस्था ज्या आपल्याला सांगितलेल्या आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, या अवस्था म्हणजे त्याचे 4 पाद आहेत असं म्हटलेलं आहे. जागृती अवस्थेमध्ये अहम वैश्वानरो भूत्वा असं तो म्हणतो, ते वैश्वानर हा त्याचा पहिला पाद आहे. हा बहिष्प्रज्ञ आहे असं म्हटलेलं आहे. तर याला सगळं बाह्य, जागृतीमध्ये सगळं बाह्य विषयांचं ज्ञान आपल्याला असतं, बाहेरच्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला कळतं. अशा पद्धतीने हा बहिष्प्रज्ञ आहे असं म्हटलं जातं. त्याला 7 अंग आहेत आणि 19 मुख आहेत असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हे 7 अंग व्यष्टी रूपाने जर बघितलं, म्हणजे शरीरामध्ये जर बघितलं, तर डोके, मान, छाती, पाठ, पोट, हात आणि पाय असे. आणि समष्टीचे म्हणजे पिंडी ते ब्रह्मांड या न्यायाने ब्रह्मांडातही ही 7 अंग आहेत. त्याच्यामध्ये द्युलोक म्हणजे शरीर, द्युलोक म्हणजे शिर, सूर्य म्हणजे डोळे, वायू म्हणजे प्राण, आकाश म्हणजे मध्यम स्थान, अन्न म्हणजे बस्ती, पृथ्वी म्हणजे पाय, आहवनीय अग्नी म्हणजे मुख, अशी ही 7 अंग सांगितलेली आहेत. हा बहिष्प्रज्ञ आहे असं सांगितलेलं आहे. आणि स्वप्नावस्थेमध्ये हा जो तेजस म्हणून आत्माचा जो दुसरा पाद आहे, हा अंतःप्रज्ञ आहे. स्वप्नामध्ये बाहेरचं काही दिसत नाही आपल्याला, आतमध्ये मनोनिर्मित अनेक गोष्टी दिसत असतात. त्यामुळे तो अंतःप्रज्ञ आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो आतले सूक्ष्म भोग भोगत असतो, त्याचा उपभोग घेत असतो. सुषुप्तीमध्ये हा आनंदाच्या जवळ असला तरी प्रकर्षेणा अज्ञ असतो. आणि याच्यामध्ये हा खरं म्हणजे सतत आनंदाच्या ह्याच्यात जरी असला, कारण झोपून उठलं की छान वाटतं, फ्रेश वाटतं, आनंद वाटतो. त्याला जाणीव नसली, जाणीव त्याची सुप्त स्वरूपात असते, पण चेतना त्याची जागृत असते, म्हणून त्याला चेतोमुख असं म्हटलं जातं. कारण दुसऱ्या दिवशी त्याला कळतं की मला काल छान झोप लागली होती. हा चेतोमुख आहे असं म्हटलं जातं. ह्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या या 3 मात्रा आहेत, अ, उ, म. या 3 अज्ञानाच्या अवस्था आहेत. अकार, उकार, मकार या 3 मात्रांची ओळख करून दिलेली आहे या उपनिषदामध्ये प्रामुख्याने. आणि मंत्रामध्ये तृतीय तुरीय अवस्था जी आहे, हा 4था पाद सांगितलेला आहे. तुरीय अवस्था ही साधारणतः समाधीची अवस्था असते, ज्ञानाची अवस्था आहे, महाकारण देहाची अवस्था आहे. ती अंतःप्रज्ञही नाही आणि बहिष्प्रज्ञही नाही. तिथे तो त्या नादामध्ये, त्या अनुसंधानामध्ये इतका गुंतलेला असतो, त्याला बाहेरच्या कशाचं ज्ञान नसतं. आतमध्ये जे स्वप्नात दृश्य ज्ञान असतं, मानसिक घटना असतात, याचाही तो विचार कुठेही करत नाही, त्यातही रमत नाही, सुख दुःख उपभोगत नाही. त्यामुळे तो बहिष्प्रज्ञ नाही, अंतःप्रज्ञही नाही, पण तो साक्षी रूपाने सगळ्या गोष्टी, सगळ्या अवस्थेमध्ये ज्या घडत असतात त्या पाहत असतात. असं हे ओंकाराचं स्वरूप, त्याच्या 3 मात्रांचं स्वरूप सांगून, तर पूर्वी ओंकार उभा काढला जायचा. आणि हा उभा काढला जायचा ते गणेशाचं स्थान होतं, गणेशाचं मूर्तीचं प्रगटन होतं. उकार चरण युगल, उकार उदर विषाद, मकार महामंडळ, मस्तकाकारे, असे ते गणेशाचं रूप होतं. हे सगळं जाणून घेण्यासाठी ओंकार उपासना करायची. आणि अ, उ, म या वेगवेगळ्या मात्रांची वेगवेगळी उपासना आहे. ती वेगवेगळी उपासना केल्यावर त्याचं वेगवेगळं फळ आहे, ती फलप्राप्ती. आणि एकत्रित उपासना केल्यावरची फलप्राप्ती, असं सगळं वर्णन याच्यामध्ये आहे. हे छोटस असं उपनिषद आहे, पण अर्थगर्भ असं उपनिषद आहे. त्यानंतर येतं ते तैत्तरीय उपनिषद. यजुर्वेदाचं शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असे जे 2 भाग पडलेले आहेत, त्यातल्या यजुर्वेदामध्ये यंत्रात यज्ञातले मंत्र, त्याचे नियम, त्याचे विधी असं सगळं दिलेलं आहे. वेदव्यासांचे शिष्य वैशंपायन यांच्याकडे यजुर्वेदाचं अध्यापनाची जबाबदारी होती. एकदा काहीतरी कारणाने वैशंपायन यांच्याकडून चूक झाली
आणि ती चूक करणाऱ्याला ब्रह्महत्येचं पातक होतं. वैशंपायनाने सांगितलं की माझे शिष्य हे प्रायश्चित्त घेतील, मी त्यांना ते घ्यायला सांगेल, म्हणजे माझं कार्य चालू राहील. त्यांचे जे लाडके शिष्य होते, बुद्धिमान शिष्य याज्ञवल्क्य जे होते, ते म्हणाले सगळ्यांना कशाला त्याच्यामध्ये घेता, मी एकटा तुमचं प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. हा त्यांचा हेतू चांगला होता. वैशंपायनांना खरं म्हणजे आनंद व्हायला हवा होता, पण याज्ञवल्कांचा तो सूर पाहून त्यांना राग आला. अर्थात राग यायलाही काही कारणं असतात, पूर्वीची कारणं असतात. ते मूळ कारण, यजुर्वेद शिकून झाल्यानंतर याज्ञवल्क्य ऋग्वेद शिकायला दुसऱ्या ऋषींकडे गेले होते, दुसऱ्या गुरूंकडे गेले होते. ते त्यांना आवडलं नव्हतं आणि तो सगळा राग या निमित्ताने बाहेर पडला. आणि ते म्हणले मला तुला एकट्याला अजिबात द्यायचं नाहीये ब्रह्महत्येचं पातक भोगायला. तू इथून ताबडतोब निघून जा, बाहेर जा या गुरुकुलाच्या, आणि बाहेर जाताना मी दिलेली विद्या मला परत देऊन टाक. वैशंपायनाने शिकवलेला यजुर्वेद त्यांनी ओकून टाकला. वैशंपायनांच्या शिष्यांनी, इतर शिष्यांनी तित्तर पक्षाची रूप घेतली आणि तो वेद टिपून घेतला. त्यापासून जे निर्माण झालं ते तैत्तरीय उपनिषद. वेदांग, त्याच्यामध्ये वेदांगांचा विचार आहे. त्याच्यामध्ये 6 वेदांग आहेत. शिक्षा, ज्याच्यामध्ये उच्चारण शास्त्र, ज्याला फोनोटिक्स आपण म्हणतो ते, कल्प म्हणजे आचरण शास्त्र, निरुक्त म्हणजे व्युत्पत्ती शास्त्र, व्याकरण शास्त्र, छंद, ज्योतिषशास्त्र, असे सगळे 6 जे वेदांग त्याच्यामध्ये आहेत. वेद हे मौखिक परंपरेतून आलेले असल्यामुळे त्याला वेदांगाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. ते याच्यामध्ये दिलेले आहेत. कारण उच्चार कसे असावे, त्याप्रमाणे आचार कसा असायला हवा, ह्या सगळ्या गोष्टींचा कोणत्या छंदात ते मिळायला हवे, यासाठी या वेदांगांची गरज आहे. याच्यामध्ये 5 महत्वाच्या संहिता पण दिलेल्या आहेत. अधिलोकम, अधिज्योतिषम, अधिविद्यम, अधिप्रजम, अध्यात्म. याला महासंहिता असं म्हणतात. त्याची माहिती सगळी दिलेली आहे. पण या प्रत्येक संहितेमध्ये पूर्वरूप, उत्तर रूप आणि संधी अशी मांडणी त्याच्यामध्ये केलेली आहे. त्याचा उहापोह केलेला आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आचार्य हे पूर्व रूप आहे. सगळेजण गुरुकडे विद्या शिकायला जातात, ते शिकणारे विद्यार्थी उत्तर रूप आहेत, आणि जी विद्या शिकवली जाते ती संधी आहे. अशा प्रकारे या 5ही संहिता ज्या आहेत त्यांची मांडणी केलेली आहे. याच्यामध्ये प्रजापती व्रत सुद्धा आहे. शिक्षावल्लीमध्ये व्याहृतींची माहिती दिलेली आहे. व्याहृती म्हणजे उच्चार करणं. ज्या वेळेला हे उच्चार करण्यापूर्वी ऋषीमुनी ओमचा उच्चार करत असत आणि त्यांचं त्या वाणीवरती प्रभुत्व असायचं. ज्या वेळेला सर्व ऋषींनी ओम भू भू असं म्हणायला सुरुवात केली, ती उच्चार करायला सुरुवात केली, त्यावेळेला ही भूमी निर्माण झाली, जमीन निर्माण झाली. अशा पद्धतीने निर्मिती झाली. त्यामध्ये भू, भुवा, सुहा या 3 मुख्य व्याहृती आहेत. या व्याहृतींचा उच्चार करताना ओम पहिल्यांदा म्हणण्याची पद्धत आहे. या व्याहृती याच्यामध्ये सांगितले, त्याचा पिंड ब्रह्मांड विचार मांडलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगून ओंकाराची साधना सुद्धा सांगितली. ऋत म्हणजे विश्वहिताचं त्रिकालाबाधित अविकारी असे नियम जे आहेत त्याला ऋत असं म्हणतात. नीती ही समाज हितासाठी असते आणि सत्य, ऋत आणि नीती, नियम यांनी वागायचं असतं. त्याबद्दल हे सगळं करत असताना वेगवेगळं तप करावं लागतं, इंद्रिय नियंत्रण करावं लागतं, तपश्चर्या करावी लागते, साधनेचा ध्यास घ्यावा लागतो. पण हे सगळं करत असलो तरी आपला स्वाध्याय सोडायचा नाही, हा महत्वाचा संदेश याच्यामध्ये दिलेला आहे. हा कारण असं आहे, आपण हे करताना मग स्वाध्याय जो असतो तो बाजूला सारतो, ते नित्य उपासना बाजूला सारतो, पण स्वाध्याय प्रवचन सोडायचं नाही. कारण आपण त्यातून नेहमी नित्य नवीन शिकत असतो आणि आपल्या ज्ञानात भर पडते. ते सोडलं तर आपल्या बुद्धीला गंज चढतो. म्हणून ते म्हणतात ऋतम ऋतम छ स्वाध्याय प्रवचनेच, सत्यंच स्वाध्याय प्रवचनेच. असा उपदेश करताना ऋषी सांगतात सत्य बोल, धर्माप्रमाणे वाग, स्वतःच्या अभ्यासामध्ये चूक करू नको. आणि ह्याच्यानंतर गुरुकुलातून शिष्य घरी जातो तेव्हा गृहस्थाश्रम घेत असेल तर त्यांनी कसं वागावं याचा सुद्धा याच्यामध्ये उपदेश केलेला आहे.
ब्रह्मानंद वल्लीमध्ये प्रिय मोद आनंद हे सगळं सांगून झाल्यावर ब्रह्मानंदाचं महत्व सांगितलेलं आहे. एकदा ब्रह्मानंदाचा अर्थ त्यातला आपण वाचला की ब्रह्मानंदाला किती महत्व आहे हे आपल्या लक्षात येतं, आणि मग ब्रह्मानंदम परम सुखदम म्हणजे काय हे आपल्या पक्क ध्यानात येतं. भृगुवल्लीमध्ये पंचकोशाची माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर येतं ते ऐतरेय उपनिषद. ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदाच्या शाकल शाखेच्या ऐतरेय अरण्यकातलं आहे. ऐतरेय महिदास यांनी या ऋषींनी हे लिहिलेलं आहे, म्हणून त्याला ऐतरेय उपनिषद असं म्हटलं जातं. एका ब्राह्मणाला इतरेपासून जो मुलगा झाला, इतरा म्हणजे ब्राह्मणेतर, वेश्या किंवा गणिका असं काहीतरी त्याचा अर्थ होऊ शकतो. इतरेपासून जो मुलगा झाला त्याला ऐतरेय असं म्हटलेलं होतं. त्याला वैदिक गोष्टींची आवड होती, पण त्याला आपलं कुळ सांगता येत नाही, कारण वडील कोण हे माहिती नसल्यामुळे, इतरेपासून झालेलं असल्यामुळे त्याला वैदिक अधिकार ऋषीमुनींना देता आला नाही. त्यांना वाईट वाटलं, तसंच त्यालाही वाईट वाटलं की आपण हा अधिकार घेऊ शकत नाही, म्हणून त्यांनी पृथ्वीची म्हणजे महीची उपासना केली. ती त्याला प्रसन्न झाली आणि तिने त्याला सगळं हे ज्ञान दिलं. अर्थात त्यावेळी त्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर महीकडून ते ज्ञान प्राप्त झालं, तो महीदास झाला. त्याला समाजाने त्याचा आदर करून त्याला मान्यता दिली, त्याच्या ज्ञानाचं महत्व ओळखलं आणि त्याला मान्यता दिली. त्याच्या ज्ञानाला महत्व आहे. त्या काळात सुद्धा ज्ञानाला महत्व होतं, आरक्षणाला महत्व नव्हतं. त्या काळात आरक्षण नव्हतं आणि ज्ञानाला महत्व असणं हे अतिशय गरजेचं आहे. हे आजही आपल्याला उपयोगी पडणार आहे. महिदासांनी हे अनेकांना शिकवलं आणि पृथ्वी म्हणजे मही त्यांना प्रसन्न झाली, म्हणून महिदास. आणि ऐतरेय म्हणजे इतरेचा मुलगा म्हणून ऐतरेय. या उपनिषदाचं आणखीन एक महत्व आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं की 4 महावाक्यांपैकी प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य या उपनिषदामध्ये आहे. ओम आत्मा वा इदम एव अग्रे आसीत असं सांगून एकम एव अद्वितीय असं त्या परब्रह्माचं वर्णन करताना आपण जर बघितलं तर पुरुष सुक्ताची आठवण येते. विराट पुरुषाची झालेली उत्पत्ती, त्याचे ते अवयव निर्माण झालेले, देवता वेगवेगळ्या शक्तिरूपाने तिथे निर्माण झाल्या, त्यांचं कार्य असं सगळं या खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सगळ्या जणी संसार रूपी सागरामध्ये आल्या. त्या ज्या देवता निर्माण झाल्या त्यांना आत्मन, आत्मन हा शब्द त्यावेळेला ऋषी मुनींनी वापरलेला शब्द आहे. त्या आत्मननी म्हणजे त्या आत्म्यांनी त्यांना भूक आणि तहान हे पण दिलं. आत्मन हा ऋषींनी वापरलेला शब्द आहे. तेव्हा या सर्व देवता ज्या आहेत त्या आत्मनना म्हणाल्या, आम्ही अन्न आणि म्हणजे तहान आणि भूक हे तुम्ही आम्हाला दिलं, पण ते अन्न आम्ही कुठे खाऊ? ते अन्न खाण्यासाठी आम्हाला एखादं घर पाहिजे, हे घर आम्हाला शोधून द्या. तर त्यावेळेला परब्रह्माने सूक्ष्म इंद्रिय तयार केली. त्या इंद्रियामध्ये त्या देवता जाऊन बसल्या आणि त्या देवता इंद्रियांमध्ये गेल्याशिवाय त्या इंद्रियांना शक्ती प्राप्त होत नाही. ही शक्ती त्यांना तिथे मिळायला लागली. अशी कथा ही त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या देवतांना गायींच्या इथे जायला सांगितलं. त्या शरीरात त्या तयार झाल्या नाहीत. मग घोड्यामध्ये जायला सांगितलं, तिथेही त्या राहायला तयार नाहीत. शेवटी मनुष्याच्या शरीरात त्या राहायला तयार झाल्या, कारण गायी घोडे यांच्यामध्ये आहार निद्रा भयमैथुन एवढंच त्यांना दिसलं. पण मनुष्यामध्ये त्यांना जिज्ञासा, बुद्धी, मन, अंतःकरण या सगळ्या गोष्टी दिसल्या आणि त्या तिथे स्थिरावल्या. आणि त्या स्थिरावलेल्या असताना या भूक आणि तहान ज्याच्यामध्ये होत्या, त्यांनी विचारलं मग आम्ही कुठे जाऊन राहायचं? तर तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर त्यांचा भाग म्हणून राहा. त्यांच्या प्रत्येक देवतेबरोबर तुम्ही राहा. अगदी वाक होऊन मुखामध्ये शिरला, वायू प्राण होऊन नाकामध्ये शिरला, आदित्य चक्षु होऊन, चक्षु देवता आहे ती त्याच्यामध्ये प्रविष्ट झाली. अशा सगळ्या देवता आपापल्या ठिकाणी प्रविष्ट झाल्या. सर्व इंद्रिय देवता ज्या आहेत त्या शक्तिरूपाने तिथे राहायला लागल्या. आणि त्यानंतर भूकतहान जे निर्माण झाले त्यांनाही देवानी सांगितलं आमच्यासाठी स्थान निर्माण करा. तर त्यांना सांगितलं तुम्ही त्यांच्या बरोबरच त्यांचे भागीदार म्हणून राहा. अशना म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान,
हे दोन शब्द तिथे उपनिषदामध्ये वापरलेले आहेत. आता अग्नी बरोबर तहान भूक दोघी राहायला लागल्या, वायुदेवतेबरोबर राहायला लागल्या, सर्व देवतांबरोबर राहायला लागल्या. आता नाकाला शुद्ध हवा घेण्याची तहान लागलेली असते, तर सुगंध घेण्याची भूक लागलेली असते. डोळ्यांना सतत काहीतरी बघण्याची तहान असते, तर दृश्याची भूक असते. कानांना काहीतरी ऐकण्याची तहान असते, तर सुस्वर ऐकण्याची भूक लागलेली असते, शब्दस्वरांची भूक लागलेली असते. अशा तऱ्हेने ही भूक आणि तहान तिथे राहिलेली आहे. ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे पुरुषाचा गर्भ जो तयार होतो, पुरुषामध्ये पहिल्यांदा रेत जे तयार होतात त्याला त्यांनी गर्भ म्हटलेलं आहे. ते स्त्रीमध्ये सिंचन केले जातात, मग ती स्त्री त्याला धारण करते, तो पुरुषाचा पहिला जन्म वगैरे अशा सगळ्या गोष्टी सांगून निर्मिती कशी होते, त्या पुरुषाचे कसे जन्म आहे हे सगळे सांगून त्याच्या अंतिम विधीनंतर त्याचा मुलगा ते पुढे कसं चालवतो इथपर्यंत सविस्तर वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याचे 1, 2, 3 असे जन्म सांगितलेले आहेत पुरुषाचे. म्हणजे स्त्रीसह असलेलं त्यांचं ऐक्य धरून ही भावना लक्षात घेतलेली आहे. अशा तऱ्हेने लोकांपासून लोक, प्राण्यांपासून प्राण, देहापासून देह निर्माण झाले. पिता पुत्र नातू पंतू असं सगळं तयार होत गेलं. ते चिरंतन अशा पद्धतीने हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर येतं ते छांदोग्य उपनिषद. हे छांदोग्य उपनिषद सामवेदीय तलवकार शाखेच्या ब्राह्मणांतर्गत येतं. त्याच्यात 8 अध्याय असून 153 खंड आहे. मोठ मोठ असं उपनिषद आहे. या उपनिषदाचे हे सामवेदाच आहे. आणि त्यामुळे ह्याच्यातल्या पहिल्या 5 अध्यायामध्ये वेगवेगळ्या उपासनांची चर्चा केलेली आहे आणि शेवटच्या 3 अध्यायांमध्ये आत्मज्ञानाची चर्चा आहे. या उपासना सांगताना अनेक कथा, आख्यानं अशी त्यांनी सांगितलेली असून ओंकार उपासनेला याच्यामध्ये जास्त महत्व आलेलं आहे. अनेक उपासना म्हणजे सांगताना ओंकार उपासनेला महत्व आहे, कारण साम जे आहे ते वेदानाम सामवेदोस्मी असं भगवंतानी म्हटलेलं आहे. हा साम जो आहे तो गायला जातो आणि त्या ओंकारापासून तो गायला जातो, त्यामुळे त्याला उद्गीत उपासना असं म्हटलं जातं. या ओंकाराचा वापर यज्ञामध्ये सामगायनाच्या वेळेला जो गायक करत असतो किंवा गायक ते म्हणत असतो त्याला उद्गाता असं म्हटलं जातं. यामध्ये अनेक कथा येतात. 1, 2, 4 कथांचा नुसता उल्लेख करून आपण जाऊया पुढे. त्यात माहुताची कथा आहे. अगदी सर्वसामान्य कथा आहे खरं म्हणजे, की माहुताकडे कुळीथ असतात. काही ठिकाणी उडीद असतात असं म्हटलंय, काही ठिकाणी कुळीथ आहेत असं म्हटलंय. ही कुळीथ तो खात असतो माहूत. आणि चक्रायण उशस्ती जे आहेत ते त्यांच्या बायकोसह तिथे जात असतात. त्यांना अनेक दिवसांचा उपास घडलेला असतो. आता त्यांना आपल्या जीवरक्षणासाठी काहीतरी खाण्याची आवश्यकता असते. त्यावेळेला ते त्याच्याकडनं ते घेतात आणि खातात. पण तो पाणी पण द्यायला लागतो, त्यावेळेला पाणी ते पित नाहीत, पण धर्म बुडेल म्हणून पाणी पित नाहीत. पण कोळीत खातात आणि पाणी मात्र पित नाहीत. तिथे त्यांनी असं दाखवून दिलंय की जीव रक्षणापुरतं आवश्यक आहे तेवढं अन्न इतर यांच्याकडनं घेतलं तरी चालेल, पण ते ओरपून खायचं नाही, पाणी वगैरे प्यायचं नाही. जीव रक्षणापुरतं फक्त खायचंय. अशा वेळेला नियमांना शिथिल केलं तरी चालतं. ही मूल्यांची लवचिकता तिथे दाखवलेली आहे. याच्यामध्ये राजा जानश्रुती आणि रैक्वाची कथा आहे. राजकन्याच्या सेवेवरती खुश होऊन राजा जानश्रुतीला त्यांनी जी विद्या शिकवली त्या विद्येला संवर्ग विद्या असं ओळखली जाते. ती विद्या याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या संवादातून पाहायला मिळते. आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये कार्य करणारा 10 प्रकारे कार्य करणारा हा जो वायू आहे, हा शरीरातला वायू संवर्ग आहे. अशा अनेक संवर्ग कोणकोणते आहेत ते त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. सत्यकाम जाबालाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ब्रह्माचे पाद सांगितलेले आहेत, परब्रह्माबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि याच कथेमध्ये उपकौशलाची उपकथा पण येते. त्याच्यामध्ये कम म्हणजे खम आणि खम म्हणजे कम याचा विचार मांडलेला आहे. कम म्हणजे सुख आणि खम म्हणजे पोकळी किंवा आकाश. आपल्या जवळ काहीही नसणं, पूर्णतः आपण रिकाम होणं, हे सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ह्यातच सगळ्यात सुख आहे. म्हणजे कम म्हणजे खम आणि खम म्हणजे कम
असा विचार त्यांनी इथे मांडलेला आहे. काही आपल्याकडे असलं ना की ते जपावं लागतं, सांभाळावं लागतं. ते चोरीला जायची भीती असते. काहीच नसलं म्हणजे आनंद असतो. अशा पद्धतीने हे मांडलेलं आहे. यामध्ये अग्निहोत्र पण सांगितलेलं आहे. छांदोग्य उपनिषद मोठा आहे. अनेक विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. छांदोग्य उपनिषदामध्ये अग्निहोत्राची संकल्पना जेव्हा मांडली त्यावेळेला गार्हपत्य अग्नी जो आहे, दाक्षिणायनी अग्नी जो आहे, आहवनीय अग्नी, या 3 अग्नींबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. गार्हपत्य, दक्षिणाग्नी आणि आहवनीय अग्नी. पुढे प्राण आणि इंद्रिय यांच्या श्रेष्ठत्वाबद्दलच्या भांडणाची सुंदर कथा त्याच्यामध्ये आहे. कसं आहे, प्रत्येक इंद्रियाला वाटत असतं की मी श्रेष्ठ, आणि ते प्रत्येक इंद्रिय म्हणत असतं की मी श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय मनुष्य जगूच शकणार नाही. पण डोळे नसले तर आंधळा म्हणून जगू शकतो, कान नसले तर बहिरा म्हणून जगू शकतो, पण प्राण नसले तर तो जगूच शकत नाही. हे प्राणाचं महत्व त्यातनं आपल्याला सांगितलेलं आहे. अरुणी आणि श्वेतकेतू यांचा संवाद त्याच्यामध्ये आहे. त्याच्यातून आपल्याला पंचाग्नी विद्या कशी प्राप्त करायची याच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. तर प्रवाहणा जो आहे त्यांनी 5 यज्ञांचं रूपक वापरून जीवाच्या निर्मितीचं स्वरूप सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पंचीकरण म्हणजे छांदोग्यामध्ये जे आहे ते अंडज, जारज, उद्भिज या तिघांचा उल्लेख आहे, पण स्वेदजचा उल्लेख नाही. प्रत्येक ठिकाणी 3-3 गोष्टींचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये आपण पंचीकरणाच्या वेळेस जसं 5 गोष्टींचा उल्लेख करतो, त्याच्याऐवजी इथे त्रिवृत्तीकरणाची मांडणी केलेली आहे. तेज, आप, पृथ्वी याचा विचार आहे, आकाश वगैरे यांचा विचार केलेला नाही. नारद महर्षी आणि सनत कुमार यांचा जो संवाद आहे त्याच्यातून त्यांनी विद्या, आत्मविद्या यांची सगळी मांडणी केलेली आहे. त्याचं महत्व सांगितलेलं आहे. श्वेतकेतू च्या गोष्टीवरनं वटबीज न्याय तो त्यांनी मांडलेला आहे. देवांचा राजा इंद्र आणि असुरांचा राजा विरोचन यांना केलेला, प्रजापतीने केलेला उपदेश याच्यामध्ये आहे. छांदोग्याचे 8 अध्याय आहेत आणि अनेक खंड आहेत त्यांचे. त्या ह्याच्यामधनं जर आपण बघितलं तर अनेक विद्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. असं मी म्हटलं, सुरुवातीच्या ह्याच्यात उपासना आहेत आणि नंतर अध्यात्म सांगितलेलं आहे, आत्मज्ञान सांगितलेलं आहे. तर उद्गीतक विद्या, पंचाग्नी विद्या, संवर्ग विद्या, दहराकाश विद्या अशा अनेक विद्या कथा आणि संवाद यांच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्या रमणीय वाटतात. ख्यानातून सांगितलेले आहे. आणि उपासनेबद्दलची माहिती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे सामवेद हा गायन केला जातो. अशा पद्धतीने त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि त्या उपनिषदाचं वर्णन, छांदोग्य उपनिषदाचं वर्णन केलेलं आहे. हे मोठं उपनिषद आहे, पण त्याही पेक्षा मोठं असणारं बृहदारण्यक उपनिषद आहे. हे बृहदारण्यक उपनिषद जे आहे ते यजुर्वेदाच्या कण्व शाखेचं असून हे 10वं उपनिषद आपण जे बघतोय ते 10वं उपनिषद बघतोय. खूप घाई घाईने आपण त्याचा आढावा घेतलाय, पण त्याच्यात समग्र काय काय सांगितलंय याचा विचार नक्की आपण केलेला आहे. बृहदारण्यक उपनिषद यजुर्वेदाच्या कण्व शाखेचं असून वाजसनेय ब्राह्मणाच्या अंतर्गत येतं. हे उपनिषद सगळ्यात मोठं बृहत असल्यामुळे त्याला बृहत आकार उपनिषद असं म्हटलं जातं. आकारानेच मोठं आहे असं नाही, हे उपनिषद तेवढंच तत्वज्ञानाने परिपूर्ण, आशयाने परिपूर्ण असं आशय घन पण आहे. या उपनिषदामध्ये अनेक जणांचे संवाद आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या संवादातून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य मैत्रेयीचा संवाद आहे, जनक राजा आणि अनेक ऋषी जे त्याच्या दरबारामध्ये आले त्यांचा संवाद आहे, जनक राजा आणि याज्ञवल्क्य, गार्गी आणि याज्ञवल्क्य, उद्गालक आणि आरुणी असे अनेकांचे संवाद याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर याच्यामध्ये गायत्रीची उपासना पण आहे. उद्गालक आरुणीचा पण संवाद आहे याच्यामध्ये. आणि नंतर गायत्रीची उपासना याच्यामध्ये सांगितलेली आहे. निष्काम कर्मानी शुद्धी होते, चित्त शुद्धी होते निष्काम कर्मानी. उपासनेने शुद्ध चित्ताची एकाग्रता होते आणि एकाग्रता आणि श्रद्धेने ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानामुळे मोक्ष मिळतो. हे सर्व ज्ञान या उपनिषदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. समर्थांनी थोडक्यामध्ये आपल्याला हे सांगतात
आधी करावे ते कर्म. त्यांच्या मानपंचकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे समर्थ रामदास स्वामींनी. आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पाविजे. हेच आपल्याला इथे बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितलंय. समर्थांनी सुद्धा दासबोध लिहिताना अनेक उपनिषदांचा आधार घेतलेला आहे. तो बृहदारण्यक उपनिषदामधनं याचाही आधार घेतलेला आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आणि इथे हा ब्रह्मज्ञानाचा विषय मांडलेला आहे. उपनिषदामधले जे 6 अध्याय आहेत, त्या प्रत्येक अध्यायामध्ये अनेक ब्राह्मण आहेत. त्याच्या पहिल्या 2 अध्यायामध्ये त्यांनी अश्वमेध यज्ञाची माहिती दिलेली आहे. आणि अश्वमेध यज्ञ इतका श्रेष्ठ आहे की त्यांनी हिरण्यगर्भाची प्राप्ती होते, हे त्याचं फळ त्यांनी सांगितले. 3ऱ्या अध्यायामध्ये देव आणि असुर यांच्या स्पर्धेची कथा आपल्याला पाहायला मिळते. ही कथा छांदोग्यातही आपल्याला पाहायला मिळते, देव आणि असुर यांच्याबद्दल, की देवांची सद्गुण वृत्ती, राक्षसांची दुर्गुण प्रवृत्ती, या सगळ्या वृत्ती, त्यांच्यातलं युद्ध. आणि ते युद्ध होताना उद्गीताची केलेली म्हणजे ओंकाराची केलेली प्रार्थना, आणि त्या ओंकाराची प्रार्थना करून सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात घ्यायचं असं देव ठरवतात. पण नेमके असुर त्यांच्या गुप्तहेरांकडनं ही माहिती काढतात. म्हणजे देवांना उमगतं ते त्यांनी तेही उपासना करतात. आणि त्याप्रमाणे त्या असुर जे असतात ते सर्व इंद्रियांना आपल्या बाजूनी वळून घेतात आणि त्या प्रलोभनाला सगळी इंद्रिय बळी पडतात. असुरी प्रवृत्तीवरनं ते आपल्याला लक्षात येतं. ही इंद्रिय सगळी फितूर होतात. मग देव जे आहे, छांदोग्यामध्ये उद्गीत म्हटलेलं आहे आणि बृहदारण्यकामध्ये ओंकार असं म्हटलेलं आहे, त्याची साधना करतात आणि त्या प्राणांना आपलंसं करून घेतात आणि विजय प्राप्त करतात. अशा पद्धतीने त्यांनी ती कथा सांगितलेली आहे. प्रत्येक कथेमधनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. आपल्या जीवनाला महत्वपूर्ण असं आचरण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आचरणीय त्याच्यामधनं आपल्याला काही बघायला मिळतं. या सगळ्या गोष्टी नीतीप्रमाणे वागण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात. दमन दान दया असा उपदेश करणाऱ्या प्रजापतींची गोष्ट याच्यामध्ये आहे. देवांनी दमन करावं असं ते सांगतात, मनुष्याने दान करावं आणि असुरांनी दया करावी. म्हणजे जे जे गुण त्यांच्यात नाहीत ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. ही प्रणवोपासना जी आहे ती आपल्याला शुद्ध करते. हा विचार कठोपनिषदामध्ये पण आपल्याला नचिकेताच्या बाबतीत पाहायला मिळतो. म्हणून यमधर्माने दाखवलेली एवढी प्रलोभनं असतात ती सगळी त्याच्यापासून तो दूर राहतो. याच्यानंतर विश्वाची निर्मिती, 3 प्रकारच्या अन्नांचं विवेचन याच्यामध्ये केलेल्या आत्म्याची थोरवी सांगितलेली आहे. आणखीन एक गोष्ट जी आहे, थोडं आपलं एक 5 मिनिटं आपण वाढवणार आहोत वेळ. गर्ग कुलातील बालाकी हा जो मुलगा आहे तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला असतो. त्याला ज्ञान कमी असतं, पण त्याला कमी शिकून आलेला असतो, थोडंफार शिकून आलेला असतो, पण त्याला असं वाटतं आपण आता सर्वज्ञ झालो. ही आपली सर्वसाधारण माणसांची अवस्था आहे. त्याला थोडस आपल्याला शिकायला मिळालं, थोडस आपल्याला प्राप्त झालं की आपल्याला वाटतं आता आपल्याला सगळं यायला लागलं. त्यांच्यासाठी ही कथा त्यांनी सांगितली. आणि या कथेमध्ये राजा अजातशत्रू आणि बालाकी यांचा संवाद आहे. आणि त्या संवादातनं परिपूर्ण ज्ञान म्हणजे काय याचं वर्णन केलेलं आहे. तसंच प्राणांचं निरूपण आहे, माया ब्रह्म यांचं निरूपण आहे. याज्ञवल्क्य मैत्रेयी यांचा संवाद बृहदारण्यकातला अतिशय प्रसिद्ध आहे. याज्ञवल्क्यांजवळ म्हणजे ती विचारते जगात असं काय प्रिय आहे आपल्याला, सगळ्यात प्रिय असलेलं काय. तेव्हा ते म्हणतात प्रिय असा सगळ्यात आपला आत्मा प्रिय आहे. आपण आपल्यावर प्रेम करतो, आपल्याला असं वाटतं आपण दुसऱ्यांसाठी करतोय, दुसऱ्यांवर प्रेम करतोय, मुलांवर प्रेम करतोय, नवऱ्यावर प्रेम करतोय. असं मुळीच नाही, आपण आपल्यावरच प्रेम करत असतो. आणि हे कसं सिद्ध होतं हे ते ह्या संवादात्मक याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांच्या संवादातनं अतिशय सुंदर रीतीने आपल्याला पटवून दिलेले. त्याच्यानंतर याच्यामध्ये मधुविद्या सांगितलेली आहे. आणि या मधुविद्येसाठी अश्विनी कुमारांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते याच्यामध्ये सांगितलेले आहेत. विश्वातली ही पंचमहाभूत जी आहेत परस्पर पूरक आणि परस्परावलंबी कशी आहेत त्याच्याबद्दलचं महत्व सांगितलंय. याज्ञवल्क्य कांड हे जे आहे ते त्याच्यामधले जे अनेक संवाद आहेत हे खरोखरी ज्ञान प्रधान असलेलं असं कांड आहे. त्याच्यातही अनेक संवाद आलेले आहेत. त्यातला याज्ञवल्क्य मैत्रेयी, याज्ञवल्क्य गार्गी
असे जे संवाद प्रसिद्ध आहेत त्यातले वेगवेगळे संवाद आपल्याला इथे पाहायला मिळतात. यामध्ये सूर्याची उपासना आहे, यज्ञ संकल्पना आहे, त्याचं वेगळं स्वरूप आपल्याला सांगितलंय. आणि या विविध उपासना सांगताना सुद्धा आपलं लौकिक जीवन कसं सुंदर व्हावं, आपलं जीवन आपल्याला कसं सुंदर रीतीने जगता यावं, ते सार्थकी कसं लावता यावं, असं हे सगळ्या गोष्टी या उपनिषदामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. अशी जी ही 10 उपनिषद, त्याचा आपण सारांश घेतला, ही वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या संवादातून निर्माण झालेली आहे. आणि या वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या अँगल मधनं आपल्याला ते सांगितलेलं आहे. करतळावरी आवळा ठेवला असं जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्याप्रमाणे आत्मज्ञान आपल्याला वेगवेगळ्या बाजूनी, वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं आपल्या समोर त्यांनी मांडलेलं आहे. हे आपलं सगळ्या जीवनात ऐहिक सुखासाठी पण आपल्याला उपयोगी पडतं. उपनिषदांचा आपल्या प्रगतीसाठी आपल्याला उपयोग होतो. पारमार्थिक जीवनात तर आपल्याला त्याचं निश्चितपणे उपयोग होतो, आत्मज्ञान प्राप्त होतं. त्यामुळे ऐहिक जीवनात तसं पारमार्थिक जीवनात आनंद देणारी, अशी परमेश्वराची प्राप्ती करून देणारी, वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान करून देणारी अशी ही उपनिषद आहेत, जी खोलात जाऊन वाचणं अतिशय गरजेचं आहे. त्याचा अभ्यास, त्याचं मनन चिंतन करणं हे त्याहून महत्वाचं आहे. हा ओझरता परिचय त्याच्यामध्ये काय आहे एवढंच आपण पाहिलं. आणि आता पुढच्या वेळेला आपण षटशास्त्रांचा विचार करणार आहोत, कारण भारतीय संस्कृतीमध्ये या सगळ्याची फक्त तोंड ओळख करून द्यायचं असा हा मुद्दा ठरलेला असल्यामुळे पुढच्या वेळेला आपण षटशास्त्रांचा विचार करणार आहोत. 10 उपनिषदांचा परिचय आपण करून दिला. इथेच थांबूया. पुढच्या वेळेला पुन्हा भेटूया. नमस्कार.